कोणीही आंदोलन करू नये, आम्ही जे करू तीच पूर्व दिशा यापुढे राहील असं त्यांचं वक्तव्य शेवटच्या पॅराग्राफमध्ये अशी परिस्थिती आहे। त्यांनी कुठेही पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा, लाठीचार्जचा कुठेही उल्लेख नाही आहे किंवा त्यांच्या पत्रामध्ये ह्या लाठीचार्जचा असताना चौकशी होणार, जे पोलीस दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार याचाही कुठे आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख दिसत नाही आहे। किंवा ज्या सेंट्रलाइज परीक्षेचा निकाल झाला आहे, सेंट्रलाइज परीक्षा घेऊन निकाल देण्यात आलेला आहे, त्यातून हे सगळे प्रश्न उद्भवतात आहेत आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या सिस्टममध्ये आम्ही बदल करू किंवा आम्ही जी असणारी मागणी करतोय की पूर्वी शिक्षण हा राज्याचा विषय होता, तो केंद्राचा नव्हता, तोपर्यंत शिक्षणामध्ये कुठेही गडबड झालेली आपल्याला दिसत नाही। परंतु सेंट्रलाइज झाल्यानंतर एक मनी मेकिंग इंडस्ट्री म्हणून मोठ्या प्रमाणात ते झाली। तर परीक्षा घ्यायची असेल तर 500 रुपये कुठली तरी एक इन्स्टिट्यूशन आणि 22 लाख विद्यार्थी मल्टिप्लाइड बाय 500 असं जर हिशेब केला तर त्या संस्थेला किती मिळाले आपण त्या ठिकाणी बघा। हे सेंट्रलायझेशन फक्त मनी मेकिंग इंडस्ट्री झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही नीट हे बरखास्त करणार का? सेंट्रलाइज एक्झामिनेशन यापुढे होणार नाही, जुनी पद्धत जी होती एज्युकेशनची ती राज्याचाच विषय राहील का? आणि पंतप्रधान स्वतः या 22 विद्यार्थ्यांची जी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का? किंवा आता असणारं जसं विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं जे काही वक्तव्य आलेलं आहे किंवा हळूहळू येत चाललेलं आहे किंवा सिस्टम बदलण्याच्या संदर्भातलं काय त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावं? ही जी चर्चा सुरुवात झालेली आहे ती मी असताना मानतोय की सरकारमध्येच कुठेतरी विचारविनिमय झालाय आणि राजीनामा आलाय असं दिसत नाही। तर मला असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतो। त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं